सातपुडा पर्वतातील अस्तंबा यात्रेवरून परतणाऱ्या भाविकांच्या पिकअप गाडीला चांदशेली घाटामध्ये भीषण अपघात झाला। चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात झालाय। प्राथमिक माहितीनुसार 6 भाविकांचा जागीच मृत्यू झालाय तर 15हून अधिक भाविक गंभीर जखमी झालेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। जखमींना तळोदा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येते। पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। नंदुरबारमधनं एका मोठ्या अपघाताची ही बातमी। 6 भाविकांचा मृत्यू झालाय तर 15 पेक्षा अधिक जण गंभीर जखमी झालेत। मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। अपघातातल्या मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे। नंदुरबारमध्ये ही दुर्घटना घडलेली आहे। उपजिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल करण्यात आले। तळोदा उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल केले। 6 जणांचा मृत्यू झालाय तर 15हून अधिक भाविक गंभीर जखमी झालेत। त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो। अस्तंबा यात्रेवरून परतताना पिकअप गाडीला अपघात झाला आणि त्यात ही भाविक गंभीर जखमी झालेले आहेत। तर 6 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे। सध्या पोलीस घटनास्थळी दाखल झालेत। यात्रेवरून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे। पिकअप गाडीचा अपघात झाला आणि त्यात 6 जणांचा मृत्यू झाला। अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी सागर नेकवाडे यांच्याकडून। सागर, काय अपडेट्स आहेत? जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीची काय माहिती मिळते? सुवर्णा, नक्कीच आज खरं तर सातपुड्यातील सर्वोच्च उंच शिखर असलेल्या अस्तंबा यात्रेला सुरुवात झाली आहे। त्या दर्शन करून परतताना भाविकांना जो तो चांदशेली घाटामध्ये मोठा अपघात झाला। वाहनाचे नियंत्रण सुटल्यामुळे खरं तर हा अपघात झाला आहे आणि आतापर्यंत या अपघातामध्ये जे ते 6 भाविकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती जी आहे ती समोर आली आहे। तर 15 पेक्षा अधिक भाविक जे ते जखमी आहेत आणि त्यांना तळोदा ग्रामीण रुग्णालयात जे ते उपचारासाठी सध्या दाखल करण्याचे काम सुरू आहे। घटनास्थळी जे ते बचाव कार्य सुरू आहे। पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे। ठीक, धन्यवाद सागर संपूर्ण माहितीसाठी। तर अत्यंत गंभीर दुर्घटना घडली आहे। 6 जण ठार झालेत या भीषण अपघातात तर 15 जण जखमी झालेले आहेत, गंभीर जखमी। त्यामुळे मृतांचा आकडा वाढू शकतो। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।